अर्ज छाननी प्रक्रियेच्या मध्ये आणखी एक नाव समोर आलंय. प्रभाग क्रमांक 23 मधून अक्षय वाक्षे हे महेश कोटे यांचे खंदे समर्थक आणि ते BJP कडून इच्छुक आहेत आणि तुमचा फॉर्म कन्फर्म झालाय. हा प्रवास किती दिवसाचा आहे? गेली 2 महिन्याखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय महेश अण्णा कोटे यांचे विचार घेऊन आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सगळ्या युवा वर्गाचे प्रथमेशदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मांदियाळी खूप मोठी आहे. त्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार. त्यांच्या सगळ्यांचे आभार. पण आजच्या छाननीमध्ये तुमचा एबी फॉर्म तुम्हाला प्राप्त झाला? हो, आजच्या छाननीमध्ये आता मी आतमध्ये गेल्यानंतर त्याने माझा एबी फॉर्म प्राप्त झालाय, माझा फॉर्म वैध झालाय म्हणून सांगितलंय. किती भाजपाकडूनचे इच्छुक होते त्यामध्ये तुम्ही कन्फर्म झाला? भाजपाकडून दोघंच आम्ही इच्छुक होतो. कोण कोण? नाही, 4 जण इच्छुक होतो. मी, आरती अक्षय वाक्षे माझी मिसेस, त्यानंतर मेनका राठोड, शैलजा राठोड आणि निर्मला गायकवाड असे 4घांचा फॉर्म होता. तुमच्या पॅनल मध्ये? हो, तुमच्या आमच्या गटामध्ये ब गटामध्ये इच्छुक होते. त्यातलं आरती अक्षय वाक्षे हे नावचं एबी फॉर्म आतमध्ये मिळालेलं आहे आणि ते वैध झाले. राठोडांचं, निर्मला राठोड त्यांचं म्हणजे नॉमिनेशन किंवा एबी फॉर्म प्राप्त झाला? नाही, म्हणजे पक्षाने तिकीट नाकारलं थोडक्यात. हो हो. आणि पक्षाने तुम्हाला स्वीकारलं? हो हो हो, मला स्वीकारलं. काय सांगाल? मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. गेली 2 महिन्यापासून जसं डिक्लेरेशन झालंय तसं पूर्ण प्रभाग पिंजून काढला. विविध विकासाची कामं मी माझ्या माध्यमातून माझ्या म्हणजे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असू दे, पाण्याचे प्रश्न असू दे, हे मी नगरसेवक नसतानाही सोडवले. त्यामुळे प्रभागामध्ये माझ्यावर भरपूर लोकांचा विश्वास बसलेला आहे. काल एकंदरीत वातावरण बघता मला आमची धाकधूक वाढली होती, पण आज ती सगळी ही झालेली आहे. मी भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या काळामधला नगरसेवक म्हणून आमच्या प्रभागातील जे काही समस्या असतील ते सोडवण्यासाठी सिव्हिल इंजिनियर म्हणून कटिबद्ध आहे. पक्ष एक प्रश्न विचारतो की निष्ठावंत कार्यकर्ता आणि नुकताच आलेला कार्यकर्ता ह्याच्यामध्ये एक दरी निर्माण झाली. ती दरी कमी करण्यासाठी काय प्रयत्न करणार? 100% ही दरी शेवटी भारतीय जनता पार्टी ही जे कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभा राहणं हे भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मूलमंत्र आहे. तर माझ्या मते मला वाटतंय की सगळे नेते आमच्या सगळ्यांच्या प्रचारासाठी उद्या मैदानात दिसेल असं मला वाटतं. मेनका राठोड यांनी भाजपाकडून मागणी केली होती, पण अक्षय वाक्षे यांचा उमेदवारी अर्ज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कन्फर्म केला. 1 महिन्याचा प्रवास आहे. निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांमधली दरी नक्कीच करू आणि तसा प्रयत्न मी करणार अशा पद्धतीचं आश्वासन अक्षय वाक्षेने दिलंय. कशी दरी कमी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. न्यूज करता यासिन शेख, नितीन पाटील.